श्री स्वामी समर्थ। इच्छापूर्ती साठी कराधी आणि मधाचा हा ज्योतिषीय उपाय। नशीब उजळेल। मधाला आरोग्याच्या दृष्टीने वरदान मानले गेले आहे, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की केवळ आरोग्यच नाही तर नशीब उजळण्यासाठीही मधाला खूप खास मानले जाते। शास्त्रांमध्ये मधाशी संबंधित असे ज्योतिषीय उपाय सांगण्यात आले आहे, जे तुमच्या जीवनात धनवृष्टीसोबतच तुम्हाला शनिदेवाच्या दुष्परिणामांपासूनही मुक्ती मिळवून देतील। चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल जे शास्त्रानुसार रोज घरातील सदस्यांमध्ये भांडण आणि भांडणाची परिस्थिती निर्माण होत असेल, यामुळे घरातील शांतता संपुष्टात येत असेल तर रोज सकाळी मधाचे सेवन करावे। असे केल्याने घरात शांतता नांदते। यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की ज्यांना मांगलिक दोषाचा त्रास आहे त्यांनी मंगळवारी मधाचे सेवन करावे। दुसरीकडे जर तुम्हाला व्यवसायात पैसा मिळत नसेल, ज्यामुळे जीवनात आर्थिक संकट येत असेल, तर मधाचा हा उपाय तुम्हाला नक्कीच फायदा होईल। यासाठी दह्यामध्ये मध मिसळून नदी किंवा तलावात वाहू द्या। असे केल्याने तुम्हाला व्यवसायात फायदा होईल आणि नोकरीतही चांगल्या संधी मिळू लागतील। तुमचे केलेले काम बिघडत असेल आणि कुंडलीत राहुकेतूची स्थितीही अनुकूल नसेल, तर चांदीच्या भांड्यात मध भरून घरात वेगळे ठेवा। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। हा उपाय केल्याने राहू केतूचे वाईट प्रभाव संपतील आणि तुमची सर्व वाईट कामे थांबणार नाहीत। एवढेच नाही तर घराचा फालतू खर्चही यामुळे संपुष्टात येतो। यापुढील उपाय म्हणजे नोकरी करायची असेल किंवा व्यवसायात पैसा मिळवायचा असेल तर रविवारी मधदान करा। तसेच सूर्याला अर्घ्य अर्पण करताना पाण्यात थोडा मध टाका। असे केल्याने नोकरीत प्रगती होईल आणि समाजात तुमचा सन्मानही वाढेल। तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता राहू नये असे वाटत असेल तर दुधात मध मिसळून सोमवारी शिवलिंगावर अर्पण करा। हा उपाय केल्याने भोलेनाथांचा आशीर्वाद होतो आणि घरात धनाचा प्रवाह सुरू होतो। शेवटचा उपाय म्हणून शनी सतीच्या प्रकोपाने त्रास होत असेल तर घरामध्ये मातीच्या भांड्यात मध ठेवावा। त्यानंतर शनिवारी मंदिरात जाऊन अर्पण करा। असे केल्याने तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळेल। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मधाची बाटलीही दान करू शकता। जर तुम्हाला या उपायाने देखील फायदा होत नसेल तर तुम्ही तुरटीचा उपाय नक्की करा। या उपायाने तुम्हाला 100% फायदा होईल। तुरटीचा चमत्कार, मनातील इच्छा होतील पूर्ण। तुम्ही स्वतः घ्या अनुभव। शेकडो वर्षांपासून तुरटीचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी केला जात आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का, हीच तुरटी अनेक प्रकारच्या तांत्रिक उपाय आणि टोळक्यांमध्ये वापरली जाते आणि या तुरटी पासून मिळणारे रिझल्ट हे अगदी ताबडतोब प्राप्त होतात। जसं की जर तुमच्या विवाहामध्ये समस्या येत असतील, विवाहासाठी योग्य ते स्थळ मिळत नसेल, सरकारी नोकरी किंवा कोणतीही नोकरी जॉब मिळत नसेल, तर एक छोटासा उपाय करा। हा उपाय ज्यांचा मध्ये आत्मविश्वासाची कमी आहे ते लोक सुद्धा करू शकता। उपाय असा आहे की आपल्या घराच्या पूर्व बाजूला पूर्व दिशेला एका काचेच्या पात्रात तुरटीचा म्हणजे फिटकरीचा एक मोठा तुकडा ठेवायचा आहे आणि त्यावरती थोडासा कुंकू शिंपडायचे। आता ज्या पात्रामध्ये आपण ही तुरटी ठेवली आहे, पात्र महिनाभर त्या ठिकाणी राहील याची काळजी घ्या आणि
महिन्यानंतर त्यातील तुरटीचा तुकडा घराबाहेर जाऊन दूर कुठेतरी आपण वाहायचा आहे आणि त्या पात्रात नव्याने दुसरा तुरटीचा खडा आपण ठेवायचा आहे. विश्वास ठेवा, तुरटीचा हा प्रयोग, हा टोटका इतका प्रभावशाली आहे की विवाह जुळून येतात. सरकारी जॉब असेल, खासगी जॉब असेल, आत्मविश्वासामध्ये वृद्धी असेल, ही सर्व प्रकारची फळ प्राप्त होऊ लागतात. फक्त नित्यनियमाने प्रत्येक महिन्याला हा खडा मात्र बदलावा लागतो. जर तुमच्या पती पत्नीच्या आयुष्यामध्ये खूप वितुष्ट आलेला आहे, तुमच्यामध्ये सतत भांडण होतात, फक्त पती पत्नी नव्हे तर कोणतंही नातं असू द्या, आई आणि मुलाच असते, आई आणि वडिलांचा सुद्धा, भावा बहिणीचं कोणतंही नातं असू देत किंवा प्रेमिका आहे, तर हे तुटलेले नाते संबंध पुन्हा जुळण्यासाठी, प्रेम वाढीस लागण्यासाठी आपण एका काचेच्या पात्रात 2 तुरटीचे तुकडे घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, 2 तुकडे आणि आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला, नैऋत्य कोपऱ्यामध्ये हे काचेचे पात्र ठेवायचा आहे. आता नैऋत्य दिशा कोणती तर दक्षिण आणि पश्चिम या 2 दिशांच्या मधला जो कोपरा आहे तो आहे नैऋत्य कोपरा. या कोपऱ्यात त्या तुरटीच्या तुकड्यावर आपण थोडीशी चंदन पावडर टाकायची आहे. ज्यांच्या दुकान चालत नाही, व्यवसाय चालत नाही, उद्योगधंदा बिझनेस चालत नाही, अशा लोकांनी एक छोटासा उपाय, आपण 1 लिटर भर पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुरटीचा एखादा मोठा खड्डा टाकून उकळून घ्यायचाय. ती तुरटीच्या पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. ते पाणी उकळलं आणि थंड झालं की आपल्या घरामध्ये किंवा दुकानांमध्ये जिथे तुमचा व्यवसाय चालतो त्या ठिकाणी जो फरशी पुसण्यास आपण जे काम आहे तिथे आपण पोचा मारतो, त्या पोछा मारण्याच्या पाण्यामध्ये आपण हे पाणी थोडं रोज टाकायचा आणि पोछा मारा सलग 3 दिवस. जर आपण हा उपाय करून पहिला प्रत्येक महिन्यातून फक्त 3 दिवस मात्र सलग आपल्या दुकानामध्ये, व्यवसाय ठिकाणी, ऑफिसमध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, कोणत्याही प्रकारचे वास्तू दोष असतील, कोणी काही केलं असेल, या सर्व प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी निघून जातात. स्वामी भक्त असाल तर चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.